नमस्कार मित्रांनो, SY BSc केमिस्ट्री या द्वितीय सत्राच्या पहिल्या चॅप्टरला आपण सुरुवात करतोय. पेपरचं नाव आपलं CH-401 फिजिकल अँड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. या पेपरमध्ये पहिलं फिजिकल केमिस्ट्रीचं जे चॅप्टर आहे मित्रांनो, त्या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल. या इलेक्ट्रोकेमिकल सेलबद्दल या चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, चॅप्टरचं नाव आपण जर व्यवस्थित बघितलं तर नाव आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल. या चॅप्टरच्या नावामध्येच आपल्याला दोन शब्द दिसत आहेत. पहिला आहे इलेक्ट्रो आणि दुसरा आहे केमिकल. मित्रांनो, हा जो इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे, या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये आपल्याला कोरिलेशन दिसणार आहे. कोरिलेशन कोणामध्ये दिसणार आहे मित्रांनो? या चॅप्टरमध्ये आपल्याला कोरिलेशन बघायचं आहे. कोणामध्ये कोरिलेशन बघायचं आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल चेंजेस. सो मित्रांनो, इलेक्ट्रोकेमिस्ट्री इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच गिव्स द कोरिलेशन बिटवीन इलेक्ट्रिकल एनर्जी अँड केमिकल चेंजेस. या केमिस्ट्रीच्या भागामध्ये, केमिस्ट्रीचा हा जो भाग आहे, हा भाग आपल्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल चेंजेस यांच्यामध्ये परस्पर काय रिलेशन आहे हे दर्शवित असतो मित्रांनो. बरोबर आहे. आता या काय होतं याच्यामध्ये मित्रांनो? टॉर्च आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. टॉर्चमध्ये काय होतं? आपण टॉर्चमध्ये एक सेल असतो, तो आपण टॉर्च ऑन केली की त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते ॲनोड करून कॅथोडकडे जातात. केमिकल रिॲक्शन होते आणि केमिकल रिॲक्शनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? त्या केमिकल रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी काय निर्माण होत असतो? प्रकाश निर्माण होतो. बघा मित्रांनो, हा सेल आहे मित्रांनो, आणि हा सेल आपण कशामध्ये इन्सर्ट केलेला? टॉर्चमध्ये इन्सर्ट केला. आपण ज्यावेळेस बटन प्रेस करतो त्यावेळेस हा जो निगेटिव्ह टर्मिनस आहे, या निगेटिव्ह टर्मिनसकडून इलेक्ट्रॉन कोणत्या कशाकडे जातात? पॉझिटिव्ह एंडकडे जातात. निगेटिव्ह एंडकडून इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात? पॉझिटिव्ह एंडकडे जातात. इलेक्ट्रॉन्स जातात, त्याच्यासोबत ते काय पास करतात? करंट पास करतात. इलेक्ट्रॉन्स जाणे म्हणजे काय झाले? केमिकल चेंजेस झाले, केमिकल रिॲक्शन झाले. काय झालं मित्रांनो? केमिकल रिॲक्शन. त्या केमिकल रिॲक्शनमुळे त्या ठिकाणी काय जनरेट झाली आहे? काय निर्माण झालं? त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण झाली आहे. कशामुळे झालं? सेल आपण ऑन केला. सेल ऑन करता क्षणी निगेटिव्ह एंडकडून इलेक्ट्रॉन्स कुठे गेले? पॉझिटिव्ह एंडकडे. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले म्हणजे त्या ठिकाणी काय झालं? केमिकल रिॲक्शन झाली. आणि त्या केमिकल रिॲक्शनमुळे त्या ठिकाणी काय जनरेट झाली? इलेक्ट्रिकल करंट निर्माण झाला. त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली. हा जो प्रकार आहे हा कशामध्ये येतो? इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये होतो. हे एक्झाम्पल कशाचं घेतलं मित्रांनो आपण? एक्झाम्पल कशाचं आहे? ड्राय सेल. प्रत्येकाकडे टॉर्च असतात. त्या टॉर्चमध्ये जो सेल वापरला जातो तो कोणता आहे? ड्राय सेलचा. ठीक आहे. इथे काय होतंय? केमिकल एनर्जी कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मित्रांनो, आपल्याकडे प्रत्येकाकडे अजून एक उपकरण सहसा सगळ्यांकडे होतं, इन्व्हर्टर. इन्व्हर्टरमध्ये काय करत असतो आपण? त्या ठिकाणी ती जी आपली बॅटरी असते त्या बॅटरीला आपण सॉकेटमध्ये इन्सर्ट करतो आणि बटन सुरू करतो. त्या बॅटरीचं चार्जिंग करतो. इलेक्ट्रिकल एनर्जीच्या मदतीने त्या ठिकाणी आपण संपूर्ण ती बॅटरी काय करत असतो? चार्ज करत असतो. इथं इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्ट होते केमिकल एनर्जीमध्ये. बघा काय होतं इन्व्हर्टर बॅटरीमध्ये? इन्व्हर्टर बॅटरीमध्ये आपण चार्जिंग लावतो म्हणजे इलेक्ट्रिसिटी वापरतो. ते इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने त्यामधली जे काय आतमधली यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये केमिकल रिॲक्शन घडून येतं आणि ती इन्व्हर्टर बॅटरी काय होते? चार्ज होते. आणि एकदा लाईट गेले की त्याच केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? शेवटी मग इलेक्ट्रिकल म्हणजे ती डिस्चार्ज होते. इथं काय झाले? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय? केमिकल एनर्जीमध्ये झालंय. मित्रांनो, पहिली जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय होतं? केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याचं एक्झाम्पल काय घेतलं आपण? ड्राय सेल. दुसरं एक्झाम्पल आपण घेतो इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये. त्या ठिकाणी काय? इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने ती बॅटरीमधले जे काय कॉम्पोनंट्स ते चार्ज होतात म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी काय होतं? केमिकल एनर्जीमध्ये होतं. मग या चर्चेच्या आधारावर आपल्याला सेलचे किती टाईप दिसून येत आहेत? 2 टाईप दिसून येत आहेत. पहिल्या टाईपमध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं?
इलेक्ट्रिकल एनर्जी. दुसऱ्या प्रकारच्या सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? केमिकल एनर्जीमध्ये. मग ह्या दोन प्रकारच्या सेलला काय म्हणतात त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. बघा मित्रांनो, आपण आत्ताच म्हटलं की सेलचे दोन प्रकार पडत आहेत. पहिला प्रकार आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल आणि दुसरा आहे इलेक्ट्रोलायटिक सेल. आता इलेक्ट्रोकेमिकल सेल कोणाला म्हणतात, इलेक्ट्रोलायटिक सेल कोणाला म्हणतात ते आपण बघूयात. बघा मित्रांनो, पहिला प्रकार आहे, पहिला टाईप आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल. काय डेफिनेशन आहे इलेक्ट्रोकेमिकल सेलची? द डिव्हाइस विच कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकेमिकल. म्हणजेच केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये ज्या प्रकारच्या सेलमध्ये होतं त्या सेलला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रोकेमिकल सेल. परत लक्षात घ्या, सीई म्हणजे काय? केमिकल एनर्जी कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सीई कन्व्हर्टेड इनटू ई. या प्रकारच्या सेलला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रोकेमिकल सेल. त्याचे एक्झाम्पल काय म्हटलं आपण? ड्राय सेल. आपला जो बॅटरीमध्ये टॉर्चमध्ये वापरण्यात जाणारा जो सेल आहे ड्राय सेल, तो कशाचं एक्झाम्पल आहे? इलेक्ट्रोकेमिकल सेलचं एक्झाम्पल आहे. त्या सेलमध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि केमिकल रिॲक्शनमुळे त्या ठिकाणी काय जनरेट होतं? करंट निर्माण होतं. म्हणजे केमिकल एनर्जी कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. त्या सेलला आपण काय म्हणणार आहे मित्रांनो? इलेक्ट्रोकेमिकल सेल. या सेललाच अजून दोन नावं आहे. ते आहे इलेक्ट्रोकेमिकल सेललाच आपण व्होल्टाइक सेल पण म्हणू शकतो किंवा गॅल्व्हॅनिक सेल पण म्हणू शकतो. काय लक्षात ठेवा मग इलेक्ट्रोकेमिकल सेलच्या संदर्भामध्ये? केमिकल एनर्जी कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सीई कन्व्हर्टेड इनटू ई. त्याला म्हणतात इलेक्ट्रोकेमिकल सेल, व्होल्टाइक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल. एक्झाम्पल काय त्याचं? ड्राय सेल. ओके. सो मित्रांनो, इलेक्ट्रोकेमिकल तर बघितलं. इलेक्ट्रोलायटिकमध्ये त्याच्या कम्प्लीट अपोजिट प्रोसेस होते. काय होणार त्याच्यामध्ये मला? सो आपण आता बघतो इलेक्ट्रोलायटिक सेल. काय डेफिनेशन दिली त्याची? अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये होणं, या प्रकारच्या सेलला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रोलायटिक सेल. एक्झाम्पल आहे त्याचं इलेक्ट्रोलायटिक प्युरिफिकेशन ऑफ कॉपर. कॉपरमध्ये समजा इतर काही इम्प्युरिटीज असतील तर त्या इम्प्युरिटीज आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी वापरून इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसच्या माध्यमातून त्या कॉपरचं आपण काय करू शकतो? प्युरिफिकेशन. या मेथडमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचा उपयोग करून त्या ठिकाणी आपण केमिकल रिॲक्शन घडवून आणतो आणि त्या कॉपरला काय करत असतो? प्युरिफाय करत असतो. त्या प्रोसेसला इलेक्ट्रोलिसिस म्हणतात. ओके. सो फ्रेंड्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री is a branch of chemistry which gives the relation between electrical changes or electrical energy and chemical changes. Okay. On that basis, we can see that there are two types of cell. First is electrochemical cell. We can call it as a galvanic cell or voltaic cell. In this cell, chemical energy is converted into electrical energy. Okay. Example of electrochemical cell is dry cell. We can see the another type of cell is electrolytic cell. What happens in this electrolytic cell? Electrical energy converted into chemical energy. An example of this electrolytic cell is electrolytic purification of copper. Okay. Now, in the next segment, we are going to see the basic terms which are frequently used in these chapters. आता या नवीन सेगमेंटमध्ये ज्या बेसिक टर्मिनॉलॉजीज आहे, ज्या वारंवार येणार आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ओके मित्रांनो, वारंवार आपल्याला या चॅप्टरमध्ये वापरला येणारा किंवा कानावर येणारा जो शब्द आहे तो शब्द आहे सेल. सेल म्हणजे काय सांगितलं आपण? दोन प्रकारचे सेल, इलेक्ट्रोकेमिकल सेल किंवा इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये आपण काय केलं? आपण केमिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. कोणत्या प्रकारच्या सेलमध्ये होतं? इलेक्ट्रोकेमिकल सेल. आणि इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये काय होतंय? इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. मग सेल हा असा डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये पण होऊ शकतं किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये पण होऊ शकतं.
मग असा जो डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसला आपण काय म्हणणार आहोत, सेल. आपण ह्या सेलची डेफिनेशन आपण आता बघूयात. सो आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे सेल म्हणजे काय, इट इज अ डिव्हाइस, हे एक उपकरण आहे विच कन्वर्ट्स, काय कन्वर्ट करतोय, केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. या डिव्हाइसमध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. त्या डिव्हाइसला आपण काय म्हणणार आहोत, मग सेल म्हणणार आहोत. बरोबर. हां, त्याच्यानंतर दुसरा या चॅप्टरमध्ये येणारा शब्द आहे बॅटरी. बॅटरी मित्रांनो आपली साधी टॉर्च जरी असेल ना, ती एकाच सेलची असते का, नसते. किमान त्या ठिकाणी 2 सेलची आवश्यकता असते. बघा फॉर एक्झाम्पल हा एक पेन्सिल सेल आहे, हा त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनस, हा निगेटिव्ह टर्मिनस. ओके, निगेटिव्ह टर्मिनस. आणि यालाच आपण पुढे दुसरा सेल कनेक्ट करतो. या दुसऱ्या सेलचं फक्त या ठिकाणी काय कनेक्शन केलं असतं, पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. मग बॅटरीमध्ये काय असतं, इट कंटेन्स 2 or more सेल कनेक्टेड इन सिरीज. हे सेल एकतर सिरीजमध्ये असतील किंवा कसे असतील, पॅरललमध्ये असतील. ठीक आहे. सो बॅटरी इज काय, बॅटरी म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सेल अरेंज्ड इन सिरीज ऑर इन पॅरलल पोझिशन. या बॅटरीमध्ये एकापेक्षा जास्त सेल हे एका सिरीजमध्ये जोडल्या गेले असतील किंवा पॅरलल कंडिशनमध्ये जोडल्या गेले असतील. त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणणार आहोत, मग बॅटरी म्हणणार आहोत. ठीक आहे. त्याची डेफिनेशन देऊयात आता. बॅटरी म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सेल अरेंज्ड इन सिरीज ऑर इन पॅरलल मॅनर. त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणणार आहोत, बॅटरी. पहिलं आपण काय बघितलं, सेल. दुसरं आपण बघतोय बॅटरी. तिसरी टर्म आहे सेल रिएक्शन. सेल रिएक्शन म्हणजे काय, त्याच्याबद्दल आपण डिटेल बघणार. मित्रांनो आपण आता चर्चा करतोय सेल रिएक्शन. मित्रांनो रिएक्शन म्हणजे काय बरं, रिएक्शन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊन जी प्रक्रिया घडते त्या प्रक्रियेला आपण काय म्हणणार आहोत, रिएक्शन. ही रिएक्शन कोणामध्ये घडते, सेलमध्ये घडते. सेलमध्ये सुद्धा 2 टर्मिनस असतात, एक निगेटिव्हली चार्ज एंड असतो आणि दुसरा कोणता असतो, पॉझिटिव्हली चार्ज एंड असतो. निगेटिव्हली चार्ज एंड करून इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात, पॉझिटिव्हली चार्ज एंडकडे जातात. बरोबर की नाही. मग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले त्यामुळे त्या ठिकाणी काय निर्माण होते, रिएक्शन निर्माण होते आणि ते रिएक्शनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी. मग अशी कोणती रिएक्शन घडून येते, निगेटिव्ह टर्मिनल्सला काय म्हणतात, पॉझिटिव्ह टर्मिनल्सला काय म्हणतात, याची डिटेल चर्चा आपण या सेल रिएक्शनमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपण त्याची डेफिनेशन देऊया. मित्रांनो आपण सेल रिएक्शनबद्दल चर्चा करतोय. बघा पहिला पॉईंट आलेला आहे, सेल इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन of 2 electrodes. Each electrode is called as half cell or single electrode. आपण सेल जो बघितलाय पेन्सिल सेल, या पेन्सिल सेल मध्ये सुद्धा आपल्याला 2 एंड दिसतात. एक एंड असतो पॉझिटिव्ह एंड आणि दुसरा असतो निगेटिव्ह एंड. मग हा पॉझिटिव्ह सेल झाला आणि हा कोणता झाला, निगेटिव्ह सेल. किंवा याला आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणूयात आणि याला काय म्हणतो आपण, निगेटिव्ह इलेक्ट्रोड. मग हा समजा एकच असेल तर याला आपण काय म्हणणार, हाफ सेल किंवा काय म्हणणार, सिंगल इलेक्ट्रोड. सपोज फक्त निगेटिव्ह इलेक्ट्रोड असेल तर त्याला काय म्हणणार आपण, हाफ सेल किंवा सिंगल इलेक्ट्रोड. बरोबर. हां, आता निगेटिव्ह चार्ज कधी येत असतो मित्रांनो, इलेक्ट्रॉन्स एक्सेस असतील त्यावेळेस कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. इलेक्ट्रॉन जास्त आहे, इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन देऊ शकतो. इलेक्ट्रॉन देणं म्हणजे काय होणार, इलेक्ट्रॉन देणं, इलेक्ट्रॉन लूज करणं किंवा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं, ही जी प्रक्रिया घडते त्या प्रक्रियेला आपण काय म्हणणार, ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन कोणत्या इलेक्ट्रोडमध्ये होत असतं, कोणत्या प्रकारच्या पार्टमध्ये होत असतं, निगेटिव्हली चार्ज्ड पार्ट ऑफ द सेल. ज्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज पार्ट आहे त्या ठिकाणी काय होत असतं, ऑक्सिडेशन. इथून इलेक्ट्रॉन्स जातील आणि इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जातील, पॉझिटिव्ह एंडकडे. पॉझिटिव्ह एंडकडे का जाणार,
पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो असतो, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्सची कमतरता असते, इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी असते, त्यावेळेस त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येतो. मग आता हे निगेटिव्ह चार्जमधून इलेक्ट्रॉन्स कोणाकडे गेले, पॉझिटिव्ह चार्जकडे गेले. इलेक्ट्रॉन्स ॲड होणे, इलेक्ट्रॉन्स गेन करणे म्हणजेच काय झालंय, रिडक्शन. मग रिडक्शन कोणत्या पार्टकडे होतं, पॉझिटिव्ह पार्टकडे, आणि ऑक्सिडेशन कोणत्या पार्टकडे होतं, निगेटिव्ह पार्टकडे होतं. म्हणजे सेलच्या एका टर्मिनसवर ऑक्सिडेशन होतं आणि दुसऱ्या टर्मिनसवर काय होतं, रिडक्शन होतं. किती पार्ट झाले, 2 पार्ट, एक निगेटिव्ह पार्ट आणि दुसरा कोणता आहे, पॉझिटिव्ह पार्ट. निगेटिव्ह पार्टला आपण ॲनोड म्हणतो, ॲनोडवर काय होत असतं, ऑक्सिडेशन, आणि पॉझिटिव्ह पार्टला आपण काय म्हणत असतो, कॅथोड म्हणतो, त्या ठिकाणी काय होत असतं, रिडक्शन होत असतं. ठीक आहे. आता हे ऑक्सिडेशन रिडक्शन आपण डिटेलमध्ये बघू. सो सेल रिएक्शन म्हणजे काय, सेल काय आहे, इट इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ 2 इलेक्ट्रोड्स. ठीक आहे. प्रत्येक इलेक्ट्रोड आपण काय म्हणणार, हाफ सेल किंवा सिंगल इलेक्ट्रोड. सेकंड काय म्हणते, रिएक्शन टेकिंग प्लेस ॲट ईच इलेक्ट्रोड इज कॉल्ड एज हाफ सेल रिएक्शन. इथं इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत, त्या इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी दिल्या जात आहेत, लूज होत आहेत, म्हणून आपण त्या ठिकाणी कोणती रिएक्शन घडून येते, ऑक्सिडेशन. मग या सेलवर काय होते, ऑक्सिडेशन, इलेक्ट्रॉन्स इकडनं इकडे जात आहेत, इथे इलेक्ट्रॉन्स गेन केले जात आहेत, त्यामुळे इथे कोणती प्रोसेस घडणार आहे, रिडक्शन. सो काय म्हणते, रिएक्शन टेकिंग प्लेस ॲट ईच इलेक्ट्रोड इज कॉल्ड एज हाफ सेल रिएक्शन. मग इकडच्या टर्मिनसवर रिएक्शन ऑक्सिडेशन होते आणि इकडे कोणते होते, रिडक्शन होते. ठीक आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय ते आपण बघू. आपण काय, कोणता इलेक्ट्रोड डीप केलेला आहे, झिंक इलेक्ट्रोड. ठीक आहे. झिंक इलेक्ट्रोड डीप, झिंक रॉड डीप इन झिंक सल्फेट सोल्युशन. दुसरा बीकर घेतला, दुसऱ्या बीकरमध्ये आपण कॉपर सल्फेटचं सोल्युशन, दुसऱ्या बीकरमध्ये कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोणता इलेक्ट्रोड डीप केला आहे, कॉपर इलेक्ट्रोड डीप केला आहे. बरोबर. हा एक इलेक्ट्रोड झाला, हा सिंगल इलेक्ट्रोड झाला, कारण की झिंक रॉड डीप इन झिंक सल्फेट सोल्युशन, याला म्हणायचंय, याला आपण काय म्हणणार, हाफ सेल किंवा सिंगल इलेक्ट्रोड. कॉपर इलेक्ट्रोड डीप इन कॉपर सल्फेट सोल्युशन, याला पण आपण काय म्हणणार, हाफ सेल. आणि या दोघांचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन होईल त्याला आपण काय म्हणणार, त्याला काय म्हणणार आपण, कंप्लीट सेल. बरोबर. मग आता हा जो झिंक आहे हा निगेटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून काम करतोय आणि हा कॉपर जो आहे, हा कॉपर काय म्हणून काम करतोय, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून काम करतोय. झिंक मी आताच तुम्हाला सांगितलं की निगेटिव्ह इलेक्ट्रोडच्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. बघा मित्रांनो, हा झिंक इलेक्ट्रोड इलेक्ट्रॉन्स देतो, कशामध्ये देतोय, या झिंक सल्फेटच्या सोल्युशनमध्ये. मग आता हे इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होत आहेत का, इलेक्ट्रॉन शिफ्ट व्हायला काही जागा आहे का, नाही. मग आपण या ठिकाणी एक यू ट्यूब टाकली, त्या ट्यूबला, यू शेप ट्यूबला आपण म्हणतोय त्याला आपण काय म्हणतोय, सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज बद्दल आपण पुढच्या येत्या काही काळात जास्त चर्चा करणारच आहोत. ठीक आहे. हां, आता इथून इलेक्ट्रॉन्स कोणी दिले, कोणी लॉस केले, झिंकने इलेक्ट्रॉन लॉस केले, त्यामुळे या सेलच्या पार्टमध्ये काय झाले, ऑक्सिडेशन. हे जे इलेक्ट्रॉन लॉस झाले या सॉल्ट ब्रिजच्या माध्यमातून इकडे आले आणि इलेक्ट्रॉन या ठिकाणी डिपॉझिट झाले. इलेक्ट्रॉन इथे काय झाले, इलेक्ट्रॉन गेन झाले. इलेक्ट्रॉन ऍड होणे, इलेक्ट्रॉन गेन होणे म्हणजेच काय झाले, रिडक्शन. आणि मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे दोन्ही सेल हा आहे आपला हा आहे गॅल्व्हॅनोमीटर. हे दोघं सेल आपण हा इलेक्ट्रोड कुठे जोडलाय, गॅल्व्हॅनोमीटरला जोडलाय. मित्रांनो काय होणार, इथं झिंक इलेक्ट्रॉन लॉस करतो, त्यामध्ये ठिकाण झालंय ऑक्सिडेशन. ही लूज झालेले, त्या ठिकाणी लॉस झालेले इलेक्ट्रॉन सॉल्ट ब्रिजच्या माध्यमातून कुठे येत आहे, कॉपर सल्फेटच्या कंपार्टमेंटमध्ये येत आहे. कॉपर सल्फेटमध्ये आलेले इलेक्ट्रॉन कोण ऍब्सॉर्ब करते, कोण गेन करते, कॉपर इलेक्ट्रोड.
इथे झालं रिडक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले, इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले, त्यामुळे त्या ठिकाणी करंट जनरेट झालं. केमिकल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले म्हणजे त्या ठिकाणी काय घडून आली, केमिकल रिएक्शन घडून आली आणि केमिकल रिएक्शन मध्ये त्या ठिकाणी काय जनरेट झाला, करंट जनरेट झाला. आणि ही जी नीडल आहे ती गॅल्व्हॅनोमीटरची नीडल त्या ठिकाणी काय दिसून येते, डिफ्लेक्शन दिसते. सो इथे काय होतंय, केमिकल रिएक्शन प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल एनर्जी, केमिकल एनर्जी कन्वर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. हे एक्झाम्पल आपण कशाचं घेऊ शकतो, इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. आपला बघण्याचा उद्देश काय होता, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, मग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन घडून येतं त्याला आपण काय म्हणणार आहोत, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणणार आहोत. ठीक आहे. दुसरा कंपार्टमेंट, इथून इलेक्ट्रॉन लॉस झाले त्यामुळे दुसरा इलेक्ट्रॉन ते इलेक्ट्रॉन गेन करणार. इलेक्ट्रॉन गेन होणे किंवा इलेक्ट्रॉन ऍड होणे त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार, रिडक्शन. रिडक्शन ज्या इलेक्ट्रोडवर घडून येते त्या इलेक्ट्रोडला आपण काय म्हणणार आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणणार. निगेटिव्ह इलेक्ट्रोडला आपण ॲनोड म्हणणार, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला आपण काय म्हणणार आहोत, कॅथोड. सो इन शॉर्ट, ऑक्सिडेशन occurs at anode. Oxidation occurs at anode, while reduction occurs at cathode. Okay. So friends, this is all about oxidation and reduction. Okay. पुढची जी टर्म आहे रिव्हर्सिबल सेल, ते आपण आज पुढे बघूयात. आपण चर्चा करतो रिव्हर्सिबल सेल. असा एरो आहे, याला आपण इरिव्हर्सिबल म्हणतो. आणि समजा अशा पद्धतीचा एरो असेल त्याला आपण रिव्हर्सिबल म्हणतो. ठीक आहे. आता रिव्हर्सिबल सेल म्हणजे काय, द सेल विच सॅटिस्फाय द कंडिशन ऑफ थर्मोडायनॅमिक रिव्हर्सिबिलिटी इज नोन ॲज रिव्हर्सिबल सेल. जो सेल थर्मोडायनॅमिक रिव्हर्सिबिलिटीच्या कंडिशन सॅटिस्फाय करणार त्या सेलला आपण कोणत्या सेल म्हणणार, रिव्हर्सिबल सेल. मग अशा कोणत्या कंडिशन आहेत थर्मोडायनॅमिक रिव्हर्सिबिलिटीच्या, त्या कंडिशन्स आपण बघूया. बघा आपण बघतोय रिव्हर्सिबल सेल. काय म्हटलं आपण, द सेल विच सॅटिस्फाय द कंडिशन ऑफ थर्मोडायनॅमिक रिव्हर्सिबिलिटी. जो थर्मोडायनॅमिक रिव्हर्सिबिलिटीच्या कंडिशन सॅटिस्फाय करतो त्या सेलला आपण कोणता सेल म्हणणार, रिव्हर्सिबल सेल. मग कोणत्या कंडिशन आहे थर्मोडायनॅमिक रिव्हर्सिबिलिटीच्या, पहिली कंडिशन आहे ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स शुड बी डिफरंट फ्रॉम इच अदर. आपण आत्ताच एक्झाम्पल घेतलं होतं, एका बिकरमध्ये आपण झिंक सल्फेटचं सोल्युशन घेतलं, त्याच्यात झिंक रॉड डीप केलं. दुसऱ्या बिकरमध्ये कॉपर सल्फेटचं सोल्युशन घेतलं, त्याच्यात कॉपर रॉड डीप केलं. झिंकचं पोटेन्शियल जास्त होतं, EMF जास्त होता, त्यामुळे झिंककडून इलेक्ट्रोड कोणाकडे जात होते, कॉपरकडे जात होते. दोघांचा पोटेन्शियल सारखं होतं का, सारखं असतं तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालं असते का, नाही. म्हणून ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त, ज्याचं पोटेन्शियल जास्त, त्याला आपण काय म्हणणार, ड्रायव्हिंग फोर्स. आणि ज्याच्याकडे जे जात आहे त्याला आपण काय म्हणणार, अपोजिंग फोर्स. कॉपरकडचं पोटेन्शियल जास्त होतं त्यामुळे कॉपर इलेक्ट्रॉन देतोय आणि कॉपरकडून इलेक्ट्रॉन कोणाकडे जात आहे, सॉरी झिंककडून इलेक्ट्रॉन कोणाकडे जात आहे, कॉपरकडे जात आहे. सो ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स दोघं कसे आहेत, डिफरंट आहेत. डिफरंट आहेत म्हणूनच इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी काय घेत आहेत, दिल्या घेतले जात आहे. ही पहिली कंडिशन. दुसरं कंडिशन काय, इट शुड बी पॉसिबल टू रिव्हर्स एनी चेंज टेकिंग प्लेस बाय अप्लाइंग फोर्स इन्फायनिटेसिमली ग्रेटर दॅन ऍक्टिंग फोर्स. आपण इलेक्ट्रॉन्स कोणाकडून, झिंककडून कोणाकडे गेले, कॉपरकडे गेले. झिंकवर ऑक्सिडेशन झालं, कॉपरवर रिडक्शन झालं. ठीक आहे. आता ह्याच सर्किटला समजा आपण एक बाहेरून त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल सर्किट अप्लाय केलं आणि याच्या फोर्सपेक्षा जास्त फोर्स त्या ठिकाणी आपण अप्लाय केला तर रिव्हर्स रिॲक्शन घडून येते. म्हणजे कॉपरकडून इलेक्ट्रॉनकडे कोणाकडे जातील, झिंककडे जातील. म्हणजे कॉपरवर ऑक्सिडेशन होईल आणि झिंकवर रिडक्शन होईल. हे सुद्धा जो सेल सॅटिस्फाय करेल, ज्या सेलमध्ये अशा प्रकारची रिॲक्शन्स घडून येतील त्या सेलला आपण काय म्हणणार आहोत, रिव्हर्सिबल सेल. आणि याचं एकदम चांगलं उदाहरण आपण आत्ताच डायग्राम बघितली होती, कशाची एक्झाम्पल आहे, डॅनियल सेल्स. ठीक आहे. सो फ्रेंड, दिस इज ऑल अबाउट रिव्हर्सिबल सेल. थँक्यू.